उद्धवजी हॅपी बर्थडे टू यू. अरे वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला. वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला. तुमचं कौतुक कौतुक येऊन करू. तुमचं कौतुक कौतुक येऊन करू. उद्धव साहेब हॅपी बर्थडे टू यू. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त चेंबूरमध्ये सामाजिक उपक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले. माजी बेस्ट समिती अध्यक्ष व नगरसेवक श्री अनिल रामचंद्र पाटणकर यांच्या सहकार्याने आणि मा फाउंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात विभागातील ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात आले. तसेच अनेक ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करून त्यांचा सन्मान करण्यात आला. या विशेष प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते केक कापून उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रम अत्यंत उत्साहात आणि सामुदायिक भावनेने पार पडला. यावेळी चेंबूर नागरिक सहकारी बँकेच्या संचालिका सौ मीनाक्षी अनिल पाटणकर, महिला चेंबूर विधानसभा महासंघटक सौ अनिता महाडिक, चेंबूर विधानसभा समन्वयक श्री संदीप गुरव, महिला समन्वयक सौ वैशाली कदम, शाखा प्रमुख श्री उमेश करकेरा, महिला शाखा संघटिका सौ योगिता म्हात्रे, ज्येष्ठ शिवसैनिक श्री शशिकांत घाग, युवासेना समन्वयक श्री गणेश गायकवाड, शाखाधिकारी विनय शेट्टे, डीजी शाखा समन्वयक अनिल पटेल तसेच मा फाउंडेशनचे अर्जित अनिल पाटणकर व अभिषेक कांबळे, शिवसेनेचे महिला व पुरुष पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित नागरिकांनी आयोजकांचे आभार मानत समाजोपयोगी उपक्रमातून होत असलेले शिवसेनेचे योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगितले. गेली 22 वर्ष सातत्याने राजकारण आणि समाजकारण करत असताना आम्ही पहिला दृष्टिकोन समाजकारणात ठेवलेला आहे आणि त्याच उद्देशाने लोकोपयोगी जी काही कामं आहेत, शासकीय ज्या ज्या सोयी सुविधा येतात त्या लोकांपर्यंत पोचवायचं काम मुंबई महानगरपालिकेतून असेल, राज्य शासनाच्या आपण करायचं कामच दरवर्षी आम्ही केलेलं आहे. आणि दरवर्षी आपण जवळजवळ अशा 2 ते 3 टप्प्यात असे कार्यक्रम होत असतात की जेणेकरून त्यांना त्यांच्या ज्या सोयीसुविधा त्यांना अधिकार जो मिळालेला आहे तो त्यांना प्राप्त करता येईल. फक्त हे औचित्य असतं, एखादा महापुरुषांची जयंती असणं किंवा आमच्या नेते मंडळींची वाढदिवस एक हे निमित्त मात्र असतं. त्या निमित्ताने आम्ही हे सामाजिक उपक्रम राबवत असतो. आणि तुम्ही आज बघताय की त्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे सुविधा उपलब्ध झालेलं ते कार्ड, एक ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि त्याचबरोबर त्यांचा आजच्या दिवसाचा औचित्यातून सत्कार असा एक कार्यक्रम इथे आपण आयोजित केलेला आहे मा फाउंडेशनच्या माध्यमातून. आणि आज इथे उपस्थित आमच्या शाखा संघटक उमेश करकरा असतील, योगिता म्हात्रे आहेत, आमच्या माडिकताई आहेत, कदमताई आहेत, कुंदा भोयटे असतील, त्याचबरोबर आमचे शशिकांत घाग आणि मा फाउंडेशनच्या आर्चिस आणि अभिषेक आणि सगळ्याच मंडळींच्या माध्यमातून आजचा कार्यक्रम आपण घेत आहोत. हे बाळकडूच आहे खरं म्हणजे. पक्षप्रमुख मान्य हिंदू हृदय सम्राटांचंच म्हणणं असायचं की समाजासाठी देण्यात जाणं म्हणून 80% समाजकारण 20% राजकारण. ज्यावेळेस निवडणुका असतील आणि त्यांचा तो उपदेश, त्यांचा संदेश, त्यांची शिकवण घेऊन या समाजात काम करायचं आम्ही ठरवलं आहे आणि त्या पद्धतीने काम करतो. आज आपण माननीय माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त यांच्या पूर्वसंध्येला आपण आज इथे ज्येष्ठ नागरिकांसाठी सिनियर सिटीजन कार्ड आणि आपण आयुष्यमान कार्डचं वाटप आज आपण इथे कार्यक्रमामध्ये घेतलेला आहे. आणि दरवर्षी आम्ही याचे सामाजिक कार्यक्रम घेत असतो. मा फाउंडेशनचं असं आहे की आमची पुढची पिढी की त्यांनी काहीतरी सामाजिक काम करावं या दृष्टीने आम्ही हा कार्यक्रम घेत असतो. बघायला जाता आम्ही तर मा फाउंडेशनचा कार्यक्रम घेतला आहे आणि आज बघाल तुम्ही शिवसैनिक आहेत, आपले सगळे पदाधिकारी आज इथे उपस्थित आहेत. म्हणजे शिवसेनेचा कार्यक्रम असला की एकदम भन्नाट असतो, सगळेजण उपस्थित राहतात, न सांगता सगळे उपस्थित राहतात. पाटणकरांचं असं आहे की त्यांना जेवढं सोशल काम, पॉलिटिक्सपेक्षा जेवढं सोशलमध्ये काम करायचं आहे त्यांची ती इच्छा असते की आपण काहीतरी आपल्याकडून देणं असावं. 1 रुपया तरी असेल तरी आपण 50 पैशाचं आपण वाटप ते केलं पाहिजे, ही त्यांची धडपड कायम असते. निवडणुकीचा विषय अजून लांबच आहे, अजून ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होईल वाटतं काहीतरी, त्याच्यानंतर बघू आपण.
आता आमच्याकडे तर तुम्हाला माहिती आहे, तुम्ही नेहमीच येत असता, आमच्याकडे नेहमीच कार्यक्रम राबवत असतात. आमचे लाडके नगरसेवक माजी बेस समिती अध्यक्ष अनिलजी पाटणकर साहेब हे नेहमीच एक असे कार्यक्रम ज्येष्ठांसाठी किंवा आमचे प्रत्येक उत्पन्नाचे दाखले असून दे किंवा ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप असून दे, प्रत्येक ठिकाणी आमचं शिबिर राबवत असतात, आरोग्य शिबिर असून दे. आणि आज आमच्या पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अनिल पाटणकर साहेबांनी ज्येष्ठ नागरिक कार्ड वाटप, त्याबरोबर प्रत्येकाला आपण शाल देतो, पण त्यांनी आज नवीन उपक्रम म्हणजे तुळस कार्ड आणि एक आपला टावेल देऊन प्रत्येक नागरिकांचा सत्कार केलेला आहे. आणि प्रत्येक तुम्ही तर बघत आहात किती गर्दी आहे. आणि प्रत्येक वेळेला अनिल पाटणकर साहेब हे चांगल्या रीतीने कार्यक्रम आमच्याकडे राबवत असतात. आणि आता आमची जी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत त्यांचा उद्या वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने आज आम्ही इकडे सगळे जमलेले आहोत आणि चांगल्या रीतीने कार्यक्रम पार पडत आहे. हो हो, का नाही येणार, एकदम दणदणीत विजयाने निवडून येणार ना अनिल पाटणकर साहेब, कारण त्यांचं काम 80% राजकारण, 80% राजकारण आणि 80% समाजकारण आणि 20% राजकारण, असं आमच्या कामाची सवय आहे. आणि आज गेल्या 3 वर्षापासून नगरसेवक नसतानाही प्रत्येक कार्यामध्ये अनिलजी पाटणकर साहेब यांचा खूप मोलाचा वाटा आहे. मग करोनाचा काळ असून दे किंवा प्रत्येक ठिकाणी वॉर्डामध्ये कुठलीही काम असून दे, तरी अनिलजी पाटणकर साहेब सगळीकडेच हजर असतात. आणि सगळे आमची जी आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे टीम, महिला असो वा पुरुष असो, जे पदाधिकारी आम्ही सगळीकडे नेहमीच कार्यरत असतो. असं बोलायचं, उद्धवसाहेब आपले आहेत, त्यांच्या वाढदिवसानिमित्त इथं ते आधार कार्ड, पॅन कार्ड याची जी वाटप केलेलं आहे त्याबद्दल मोठं सहकार्य पाटणकर साहेबांनी केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही आभारी आहोत त्यांचे. एवढे पाटणकर साहेबांनी उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जे काय आता इथं आधार कार्ड, पॅन कार्ड हे जे वाटप केलेलं आहे ते ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठं सहकार्य केलेलं आहे आणि चांगलं कार्य केलेलं आहे, त्याबद्दल आम्ही लोक धन्यवाद. आशीर्वाद साहेबांना पण आशीर्वाद आहेत, पाटणकर साहेबांना पण आशीर्वाद आणि इथल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी आशीर्वाद. आम्हाला लई खुशी झालेली आहे, आम्हाला बोलवलेले आहे, 7 वर्ष झालेले आहे. म्हणजे तुम्हाला येऊन इथे संस्कार करायचे, त्यांचा मोठा आभार करते मी. आणि काही असेल ते आमच्या इथले हेल्प करतात, खूपच असतात. नवरा बायकोच्या सगळं चांगलंच करा, आमच्या स्वभावच्या चांगलेच करतात. ऑफिसच्याच आहे, खूपच आहे. आणि अजून पण पुढे गेलेले पण अजून पण चांगलं आहे, आमचं पण चांगलं करू शकतात ते. अजून पण आम्ही बोलवलेले आहे आणि केव्हा पण येतात आणि नाही बोलत. केव्हा पण आमचं काम असेल तर येतात आणि असं बोलतात, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर आम्हाला सांगा आणि नसेल ते पण आम्हाला सांगा, काही असेल ते सांगायचं. आणि आता पण आम्हाला बोलवलं, त्यांनी सहकार केले, आम्ही जास्त त्यांचा उपकार मानते मी. खूपच भार आभारी करते त्यांच्या दोघांचे, नवरा बायकोंचे. आणि खूपच अजून पण होऊन द्या, काही पण होऊन द्या. आमच्या गाडल्या गावामध्ये एकदम चांगलंच करतात अजून, आणि अजून पण चांगलं करा. आणि दुसरं काय आपला हे सगळं रूम बनवायचं, हे सगळं केलेले अजून केले तर जास्त अजून बरं पडेल. आम्ही सध्या आसामध्ये राहतात ना, त्याच्यामध्ये लक्ष दिलं तर जास्त अजून आम्हाला बरं वाटतं. आणि असं करतात ना आता रूमचं सगळं. आणि असं आम्ही पाणी वगैरे भरतात तिथे, खूपच प्रॉब्लेम आहे. ते संडासच्या पाठीमागं राहतात म्हणजे आम्हाला जास्त प्रॉब्लेम होतो, दुसरं काही नाही आहे. तेवढं पण चांगलं केलेलं आहे. अजून पण मी सांगते ना, अजून होऊन द्या चांगलं. आणि आमच्या पाठीमागं उभा राहून द्या, आमच्या पाठीमागं उभा राहून द्या. आणि आम्ही ते बाथरूमच्या पाठीमागं राहतात, सगळे बोलतात इथे राहतात, असे राहतात. म्हणजे आमचं चांगलं झालेलं तर जास्त अजून आम्हाला बरं वाटतं. खूपच आम्ही त्यांचा स्वीकार करते. या ठिकाणी आपण बघताय आमच्या विभागातले कार्यसम्राट नगरसेवक सन्माननीय अनिल पाटणकर, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्यमान कार्ड आणि ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. आपल्याला माहीत आहे शासन दरबारी जर ही वृद्ध हे नागरिक जर गेले, ज्येष्ठ नागरिक, तर त्यांना किती कष्ट होतात, त्यावेळी किती त्रास होतो. परंतु या सर्वांचा विचार करून सन्माननीय नगरसेवक अनिल पाटणकर यांनी आपल्या ऑफिसमध्येच या प्रकारचा उपक्रम राबवून त्यांना ज्येष्ठ नागरिक कार्ड आणि आयुष्यमान कार्ड वाटप या ठिकाणी
मा फाउंडेशनच्या वतीने या मा फाउंडेशनच्या अध्यक्षा सौ मीनाक्षीताई पाटणकर यांच्या वतीने असा आगळावेगळा उपक्रम यांनी या ठिकाणी राबवलेला आहे। आणि आपल्याला माहीत आहे गेली 3.5 वर्ष या महाराष्ट्रामध्ये कुठेही नगरसेवक नसताना सन्माननीय नगरसेवक अनिल पाटणकर हे आज आपल्याकडे पद नसतानासुद्धा अशा प्रकारची सेवा अहोरात्र या ठिकाणी नागरिकांसाठी करतायत। त्याबद्दल मी त्यांना आमच्या संपूर्ण विभागाच्या वतीने त्यांना धन्यवाद देईल। आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मा फाउंडेशनच्या सर्व सभासदांना आणि अध्यक्षा सौ मीनाक्षीताई पाटणकर यांनासुद्धा मी धन्यवाद देईल की अशा प्रकारचा त्यांनी उपक्रम ज्येष्ठ नागरिकांसाठी या ठिकाणी केला आहे। हॅपी बर्थडे टू यू, अरे वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दरवर्षाला, वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दरवर्षाला, तुमचं कौतुक कौतुक येऊन करू, तुमचं कौतुक कौतुक येऊन करू, उद्धव साहेब हॅपी बर्थडे टू यू। CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।